बावनकुळेनंतर आता फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदावर मोठं विधान. म्हणाले, माझी भूमिका बदलू शकते, अन्यथा काही होऊ शकतं. राज्याच्या राजकारणात नेहमीच काहीतरी घडत असतं. भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. ते आगामी 2034 सालापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत असं त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. बावनकुळे यांच्या हातात असलं तरी ते आगामी 100 वर्ष मलाच मुख्यमंत्री म्हणून ठेवतील, पण त्यांच्या शुभेच्छांचा आपण मतितार्थ समजून घ्यावा. त्यांनी माझ्या चांगल्यासाठी मला या शुभेच्छा दिल्या आहेत असा अर्थ त्यांनी बावनकुळे यांच्या विधानाचा लावला आहे. बाकी राजकारणात भूमिका बदलत असतात, या भूमिका बदलल्याही पाहिजेत. कोणी फार दीर्घकाळ कोणत्याही पदावर राहत नाही, त्यामुळे माझी भूमिका जेव्हा बदलायची तेव्हा बदलेल असं सांगत भविष्यात माझी भूमिका बदलू शकते, अन्यथा काही होऊ शकतं असे संकेत दिले आहेत. सर, बावनकुळे साहेब असं म्हटलेत की तुम्ही 2040 पर्यंत मुख्यमंत्री राहाल. इथून पुढे शुभेच्छा दिल्यात तुम्हाला. बावनकुळे साहेबांच्या जर बस चालला तर ते 100 वर्ष मला ठेवतील, पण रामदास कदम साहेब म्हटले त्याच्यावर 2080 पर्यंत राहू देत, आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत, माझ्या चांगल्या करताच्या शुभेच्छा आहेत. बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात, ते बदललेही पाहिजेत. कोणी फार दीर्घकाळ राहत नाही, त्याच्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.